नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभय गोसावी। माझं गाव वडाळी आहे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। मी एक केळी उत्पादक शेतकरी आहे। आपण या केळीला पाहिलं असेल, ही माझी आता 4 महिन्याची केळी झालेली आहे। तर मी याच्या अगोदर 3 डोस दिले आहेत। त्या 3 डोसमध्ये सुरुवातीला फॉस्फरस वगैरे व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे आणि या डोसमध्ये मी आता काही फॉस्फरस वापरलेलं नाही, कारण फॉस्फरस वापरलं तर इतर मग कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा इतर दुसरे खतं आहेत त्यांचा प्रॉब्लेम होतो एकमेकांशी, म्हणून मी त्याच्यात यावेळेस काही घेतलं नाही। फॉस्फरसची ग्रेड कुठली 10-26 DAP वगैरे काहीच घेतलं नाही। तर मी प्रत्येक डोसमध्ये हे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून एक खत आहे, हे नेचर केअर फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये सगळ्यात मोठं नाव कमवलेलं आहे। याच्या म्हणजे भारताच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच देशांमध्ये यांचे हे खत आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल, हे खत मोठ्या प्रमाणामध्ये विकलं जातं आणि आम्ही पण ते खत मागवलेलं आहे। हे खत एक चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीसाठी कामाचं आहे। आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतो आपण, परंतु आता रासायनिक थोडंसं कमी करून त्याला एक ऑर्गॅनिकची जोड देऊन ऑर्गॅनिकच्या बरोबर तुमचे सगळे त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या खतामध्ये पेंडीयुक्त खत म्हटलं जातं। याला जवळ 17, 18, 19 प्रकारच्या पेंडी याच्यामध्ये आहेत। विशेष म्हणजे तंबाखूची पेंड, करंज पेंड, निंबोळी पेंड, त्यानंतर एरण पेंड, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या पेंडी आहेत। या पेंडींचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळं मिश्रण आहे। त्या पेंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे पेंडी, त्याच्यात कुठं पालाशे किंवा स्रोत आहे, कुठं पोटॅशचं म्हणजे याचं फॉस्फरसचा स्रोत आहे, नत्राचा स्रोत आहे, इतर मॅग्नेशियम वगैरे असे बरेच सिलिकॉन वगैरे सगळं काही त्याच्यामध्ये। तर या खतांचा वापर केल्यामुळे जीवाणूंना त्यांचं खाद्य भेटतं आणि आपले बाकीचे पडलेले खतं वगैरे झाडाला उपलब्ध होतात, कारण त्याच्यामध्ये बायो फर्टिलायझर मिक्स केलेलं आहे। तुमची NPKचे सगळे जीवाणू त्याच्यामध्ये आहेत, सेकंडरीचे जीवाणू आहेत, नंतर सिलिकॉन, आयर्न वगैरे आणि तुमचे मायक्रोन्यूट्रियनचे जीवाणू त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मायक्रोन्यूट्रियनचे जीवाणू आहेत। त्यातल्या त्यात पुन्हा त्याच्यामध्ये जैविक बुरशीनाशक आहेत, विशेष म्हणजे मेटारायझेन, बेसिनिया, व्हर्टिसेलियम लेकानी, पॅसोलेमायसिस अशा प्रकारचे जे जीव म्हणजे बुरशी आहेत त्या जैविक, त्या जमिनीत गेल्यानंतर तुमचे हुमणी असतील, मिलीबग असेल किंवा इतर बाकीचे ज्या कीड असतील त्या जमिनीत त्या तिथं नष्ट होतात। त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ते ऑर्गॅनिक मटेरियल असल्यामुळे ते झाडाला चांगल्या पद्धतीने ऑर्गॅनिक कार्बन उपलब्ध करून देतात। ते त्याच्यामध्ये जीवामृत वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्युमिक वापरलेलं आहे। अशा पद्धतीने एकदम चांगल्या पद्धतीने एकाच बॅगमध्ये जवळजवळ सर्व घटक याच्यामध्ये उपलब्ध आहेत, म्हणून याला आपण प्राधान्याने वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी। माझा फक्त उद्देश एक आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे। मी काही कंपनीचा प्रचारक नाही आहे मित्रांनो। त्यातल्या त्यात त्यांच्याच कंपनीकडे एक न्यूट्रिविन नावाची 10 किलोची बॅग आहे। ही याच्यामध्ये जे 6 घटक आहेत आपले मायक्रोन्यूट्रियनचे, तर ते 6 घटक याच्यामध्ये बेसलसाठी देण्यासाठी ते हे 6 घटक आहेत। तर हे सुद्धा एक खत चांगल्या पद्धतीचे, या खताला तुम्ही ड्रीपद्वारे सुद्धा सोडू शकतात। अशा पद्धतीने याला बनवलेलं आहे। याच्यातनं एक थोडाफारच एक 5-7-10% फक्त काहीतरी स्वतः शिल्लक राहील, पण तेच ड्रीपद्वारे सुद्धा म्हणजे जाता अशा पद्धतीने त्याला बनवलेलं आहे। तर बघा मित्रांनो, मी युरिया एक बॅग पोटॅश, त्यानंतर एक बॅग कॅल्शियम नायट्रेट यारा कंपनीची वापरली, पोटॅश वापरलेला आहे। अशा पद्धतीने मी हा 4था डोस देतोय। याच्यानंतर पुढचा अजून काही असेल फर्टिगेशनमधून तर ते फॉस्फरस, ते त्यांच्याकडे स्पेशल म्हणजे ना सुपरओरा म्हणून आहे आणि त्याच्यात विशेष म्हणजे पॉलीफॉस्फेट आहे त्याच्यामध्ये, सुपरओरा आणि अजून त्यांची एक ग्रेड आहे पॉलीफॉस्फेटची। तर ते पॉलीफॉस्फेट पण त्यांनी बनवलेलं आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीचं पॉलीफॉस्फेट। मार्केटमध्ये त्यांच्यासारखं खूप काही कंपन्यांकडे नाही आहे। तर ते पॉलीफॉस्फेट आपण 1 महिन्याला एकदा दिलं त्यांच्या याच्यानुसार, तर ते झाडाला पूर्ण उपलब्ध होतं साहेब। तर मी आपणा सगळ्यांना विनंती करेल की आपण चांगल्या पद्धतीचे खतं आपण वापरा, मार्केटमध्ये आहेत उपलब्ध, वापरलं पाहिजे। त्याला सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन आहेत, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून बघू शकतात। धन्यवाद। नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय।